कधी विचार केलाय की आपल्या देशात 24 तास दिवे कसे चालू राहतात? हे दिसायला सोपं असलं तरी यामागे एक खूप मोठं आणि किचकट नियोजन असतं. या नियोजनाची सुरुवात होते ऊर्जा परिस्थिती नावाच्या एका अभ्यासाने. सगळ्यात आधी ऊर्जा 2 मुख्य प्रकारांमध्ये विभागलेली असते. म्हणजे एक जी थेट निसर्गात सापडते आणि दुसरी जी तिच्यावर प्रक्रिया करून तयार होते. प्राथमिक ऊर्जा म्हणजे कोळसा, तेल जे आपल्याला थेट निसर्गातून मिळतात. आणि वीज जी या स्रोतांवर प्रक्रिया करून बनते ती झाली दुय्यम ऊर्जा. पण फक्त ऊर्जेचे स्रोत असून भागत नाही. खरं आव्हान तर वेगळंच आहे. कारण देशाची ऊर्जेची गरज प्रचंड आहे आणि ती सतत वाढतच चाललीय. तर मग ही सगळी ऊर्जा येते कुठून? इथेच खरा ताळमेळ साधावा लागतो. म्हणजे ऊर्जा किती वापरली जाते आणि ती किती उपलब्ध आहे याचा सतत ताळमेळ ठेवावा लागतो. आणि याच ताळमेळावर देशाचं भविष्यकालीन ऊर्जा धोरण ठरवलं जातं. यासाठी एक ठरलेली पद्धत आहे ज्यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा निश्चित होते. पण प्रश्न हा आहे की हे सगळं नियोजन इतकं महत्त्वाचं का आहे? कारण हा फक्त विजेचा प्रश्न नाही, तर देशाच्या स्थिरतेचा आणि आर्थिक विकासाचा पाया आहे. थोडक्यात सांगायचं तर आजचा वापर आणि उद्याची उपलब्धता यांचा समतोल साधणंच खरं ध्येय आहे. आणि याच नियोजनामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो.